गणेशोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरात अनेक वर्षांपासून धार्मिक, सामाजिक, कला आणि क्रीडा यांसह विविध विषयांवर उत्कृष्ट असे हलते देखावे सादर केले जातात। याचबरोबर सामाजिक विषयांच्या जागृतीकरिता जिवंत देखावा देखील अनेक मंडळांकडून सादर केला जातो। शहरातील नवयुग मित्रमंडळ तसेच शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे यावर्षी अत्यंत सुबक असे देखावे सादर करण्यात आलेत। नवयुग मंडळाच्या उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरत आहेत, तर अनेक जण उज्जैन येथे जाता येत नसल्याची खंत असताना थेट अहिल्यानगर शहरात महाकाल अवतरल्याच्या भावना व्यक्त करत आहेत। तसेच मनोभावे श्री महाकाल यांचे दर्शन घेत आहेत। त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठे ऑपरेशन सिंदूर यावर शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे जिवंत देखावा सादर करण्यात आलाय। या देखाव्याला देखील नगरकरांनी विशेष पसंती दिली असून ऑपरेशन सिंदूरचा थरार अंगावर काटा आणणारा असल्याची भावना नगरकरांनी बोलून दाखवली आहे। यावेळी हे सादरीकरण पाहिल्यानंतर पुन्हा एकदा देशाभिमान जागृत झाल्याशिवाय राहत नाही। याबरोबरच शहरातील अनेक देखाव्यांना देखील नगरकरांनी गर्दी केली आहे। उत्सव 2025 शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे यावेळेसचा देखावा आम्ही इथे सादर केलेला आहे। सिंदूर देश के बेटी का या ठिकाणी जिवंत देखावा आणि प्लस आरस हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी आमचे कान्हा तिवारी यांच्या मार्फत आम्ही हा सगळा देखावा इथे सादर केलेला आहे। आज या देखाव्याच्या उद्घाटनासाठी आम्ही परिसरातील सर्व महिला या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी सगळ्या महिला बोलवल्या की जेणेकरून हा विषय जो आहे तो हा सिंदूर देश के बेटी का हा गंभीर झालेला आत्तामध्ये घडलेला जो विषय होता त्याच्यावरती आम्ही आधारित असल्यामुळे इथल्या महिलांना आम्ही जास्ती करून या ठिकाणी आम्ही आमंत्रित करून आज ते देखाव्याचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलेले आहे। तर हा उत्सव देखाव्याला जर पाहताल तर इथं मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। त्याच्यामुळे नागरिकांचे पण जे देखावा त्यांना आवडतोय त्यांचे पण धन्यवाद मानतो आणि आमच्या सगळ्या टीमला आमच्या टीमचे सुद्धा सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। समुदायाला मी मनपूर्वक आभार मानते आणि आता जो देखावा दाखवला गेला ज्यात आपल्या मोदीजींनी आपल्या भारताच्या तर्फे जे काम केलेले जे काही आपल्या भारतीय लोकांच्या वाट्याला काश्मीरमध्ये आलं ऑपरेशन सिंदूर म्हणून अत्यंत अप्रतिम लाईव्हली अतिशय जोशपूर्ण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आपल्या हिंदुत्वाविषयी प्रेम जागृती निर्माण व्हावी आणि प्रत्येकाला जाणीव असावी की आपलं जगणं सुद्धा त्याच्यापेक्षा मोठं नाही। त्यामध्ये नवीन लग्न झालेल्या मुली सुद्धा गेल्या होत्या हनीमून साठी आणि त्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आणि घडल्यानंतर आलेल्या परिस्थितीला स्वीकारताना मोदीजींनी ज्या पद्धतीने जगाचा मायबाप होऊन भारताचा मायबाप होऊन ज्या पद्धतीने एक ऑपरेशन कंडक्ट केलं आणि त्या लोकांना जो धडा दिला तर आता पुन्हा कोणीही कधीही भारतीयांच्या वाट्याला असं दुःख आणणार नाही आणि स्वतःचा सूड घेणार नाही। जय महाराष्ट्र, जय इंडिया, जय भारत, जय श्रीराम, जय श्रीराम। प्रमाणे यावर्षी देखील अहिल्यानगर मध्ये म्हणजे अहिल्यानगर नाव झाल्यानंतर प्रथमतःच हा गणेशोत्सव अहिल्यानगर मध्ये घडतोय आणि अतिशय उत्कृष्ट प्रमाणे हा इथे प्रत्येक मंडळाने देखावा साजरे केला गणेशोत्सवामध्ये। त्यामुळे आम्ही दरवर्षी सहकुटुंब सहपरिवार नगर मधले जेवढे मंडळ आहेत गणेशोत्सवाचे संपूर्ण आम्ही आरस देखावे बघायला येतो। असे देखावे हे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही असे देखावे नगरमध्ये झालेले आहेत। त्यामुळे प्रथमतः पूर्ण अहिल्यानगर मधलं प्रथमतः सर्व मंडळांचे अभिनंदन। नवयुग मित्र मंडळाने यावर्षी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। ती प्रतिकृती जवळ 60 ते 65 फुटापर्यंत आहे आणि या प्रतिकृतीसाठी जवळजवळ एक महिन्याचा कालावधी उभारण्यात गेलेला आहे आणि तरी नगरकरांचा या प्रतिकृती पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असते। गेल्या 20 वर्षापासून वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक देखावे मंडळाने सादर केलेले आहेत आणि यावर्षी ज्या लोकांना उज्जैन म्हणा किंवा केदारनाथ म्हणा या ठिकाणी जाता येत नाही त्या लोकांसाठी आम्ही ही प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि तरी नगरकरांनी या प्रतिकृतीची पाहण्यासाठी आवर्जून यावे ही नम्र विनंती आणि पूर्ण नगरवासियांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आली आहे नवयुग मित्रमंडळ येथे तर यांनी खूप सुंदर महाकाल उज्जैनचा महाकाल यांचा देखावा सादर केला आहे।
तुम्ही जेव्हा कवठीची तालीम येथे याल तुम्हाला बाहेरूनच खूप सुंदर असं मंदिर दिसेल. असं वाटतच नाहीये की आपण नगरमध्ये आहोत, असं वाटतंय आपण खरंच उज्जैन येथे आलेलो आहोत. आणि खूप सुंदर त्यांनी हा देखावा सादर केलाय. मी सर्व नगरकरांना सांगेल तुम्ही घरात न बसता बाहेर यावं आणि हा सुंदर देखावा बघावा. मला झालं, मी लहानपणापासून पाहतेय. कसं वाटतं? खूप छान वाटतं. मला या मंडळाचा मागच्या वर्षीचा पण खूप आवडला होता, केदारनाथ केलं होतं, तो सुद्धा मला खूप आवडला होता. ग्रुप आणि दादी नानी ग्रुपला ह्या उद्घाटनाची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला जो तुमचं जे मंडळ आहे त्याचं मी खूप खूप आभार मानते. त्यानंतर अतिशय सुंदर असा देखावा इथं सादर करण्यात आलेला होता. ते म्हणजे आपल्या मोदीजींचा ड्रीम हे म्हणजे ऑपरेशन सिंदूर. त्याच्यामध्ये आपल्या भारत पाकिस्तानचं जे काही ज्वलंत असा देखावा इथं सादर करण्यात आलेला होता. अगदी अंगावर काटे यावेत असं, म्हणजे समोरच अगदी ते सगळं घडतंय असं फील आम्ही केलेलं आहे. खूप छान जिवंत असा देखावा या मंडळाने सादर केलेला आहे. धन्यवाद.